नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महावीर जिजाबा कुंडलकर, राहणार कोरेगाव, तालुका फलटण। माझा मोबाईल नंबर आहे 90 96 84 75 94। मी ज्या गव्हाच्या प्लॉटमध्ये उभा आहे तो प्लॉट आमच्या मालकीचा असून त्यामध्ये मी अजित 108 अजित कंपनी औरंगाबाद या कंपनीचं अजित 108 वाण पेरलेला आहे, गहू पेरलेला आहे। तर या गव्हामध्ये साधारणपणे 80 ते 90 गव्हाचे दाणे आहेत आणि हा गहू रंगाने पिवळसर, एकदम पिवळा सोनेरी रंगाचा आहे। आणि माझ्या अंदाजाप्रमाणे या प्लॉटमध्ये एकरी साधारणपणे 25 क्विंटल इतका गहू होण्याची मला अपेक्षा आहे। आणि या कंपनीचा जो गहू आहे तो अतिशय सुंदर आहे। माझ्या अनुभवाने पाहता या प्रकारचं पहिल्याच वेळेला मी हे गव्हाचं पीक या वाणाचं घेतलेलं आहे। आणि सर्व शेतकरी बंधूंना ही विनंती आहे की खरोखर आपल्या देशामध्ये आपण भरपूर जमीन गव्हाखाली घेतो, परंतु पिकाचं नियोजन जर आपल्या पिकाच्या पेरणीला जो गहू आपण वापरतो, जो वाण वापरतो, जे बियाणं वापरतो त्याच्यावर सर्व अवलंबून आहे। जर ते योग्य प्रकारचे बियाणं नसेल तर गव्हाचं उत्पन्न देखील आपल्याला कमी पडतं। तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, आदी बीज एकले एका बीजेपोटी, फळ धान्य कोटी कोटी, जन्म घेती सुमने फुले। तर अशा तऱ्हेचं तुकाराम महाराजांचं प्रत्यक्ष अभंग आपण प्रत्यक्षात या ठिकाणी आलेला आहे असं मला वाटतं। आणि याचप्रमाणे या गव्हाचं सर्वांनी, अजित 108 या वाणाचं सर्वांनी पुढच्या वेळेला ज्यावेळेला गहू पेरणार आहे त्यावेळेला सर्वांनी या कंपनीचं बियाणं आपल्या जमिनीमध्ये पेरावं। आणि या जमिनीमध्ये मी पेरण्याच्या वेळेला तर पोटॅशचं एक पोतं टाकलेलं आहे आणि एक पोतं युरियाचं टाकलेलं आहे। याच्या पलीकडे म्हणजे यामध्ये जास्त खतं घालण्याची देखील काही गरज नाही। पोटॅशमुळे जमीन भुसभुशीत राहते आणि त्याचा उपयोग असा होतो आहे की त्याचे मुळं देखील चांगल्या तऱ्हेची वाढलेली आहेत आणि जमीन भुसभुशीत राहते। बियाणं आपण सर्वांनी करावं असं मला अपेक्षा आहे। आणि आपण आता अधिक धान्य पिकवा। धान्य तुम्ही किती पेरलं ह्याला जास्त महत्त्व नाही, धान्य कोणत्या प्रमाणामध्ये आलेलं आहे, कशा तऱ्हेनं आलेलं आहे याला जास्त महत्त्व आहे। आणि म्हणून आपली देशाची गरज भागावी, केवळ कंपनीचं तर नाव मोठं होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या देशाची गरज भागावी। मला दुसरंही हे सांगायचं आहे, सध्या युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू आहे आणि त्यामुळं युक्रेनमधून येणारा गहू आपल्याकडं थांबलेला आहे। आणि जर आपणाला आपल्या देशाला पुढे मागे म्हणजे आजच गव्हाची अतिशय नितांत गरज आहे। आपण जर हा गहू अधिक प्रमाणात आपण पिकवला तर आपल्या देशाची गरज, आपल्या देशामध्येच गव्हाची गरज भागणार आहे आणि आपला देश सुफलाम आणि सुजलाम होणार आहे। आणि त्यासाठी आपण अजित बियाणे कंपनी औरंगाबाद याचंच अजित 108 या गव्हाचा वाण आपण पेरावा ही शेतकऱ्यांना माझी कळकळीची आणि नम्र विनंती आहे। आता या गव्हासाठी मी 4 पाणी दिलेली आहेत, त्यापेक्षा जास्त दिलेली नाही।